तुम्हाला रिअल व्हॉइस यावा त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू असतो, खटाटोप चालू असतो. पण गाण्याचा व्हॉइस आला तर डायरेक्टली सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल, म्हणजे डायरेक्ट कॉपीराईट येईल. त्यामुळं मी जरा लक्ष देतो या गोष्टीचं. आणि इकडे बघा काय व्ह्यू आहे राव, खतरनाक. तर इथं आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेलो आहे खाली, कारण की आमच्या रूमसोबत आम्हाला ब्रेकफास्ट फ्री आलेला होता. परी झाला नाश्ता झाला? हां, आता ज्यूस प्यायची ती. इकडं आलेले आमच्या वहिनी. हो इकडे कोमल बस द्याल ना या. कसं वाजून जाईल ते सांगतोय तुम्हाला, कारण की प्रॉब्लेम असा आहे की मला आता काही प्रमोशनचे जे व्हिडिओज आहेत ते द्यायचे आहेत. पिओ 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 हां, तर ते व्हिडिओ आज कुठल्याही हालतीत द्यायचे आहे. तर आज संध्याकाळपर्यंत मला व्हिडिओ शूट करावंच लागणार आहे घरी गेल्यानंतर. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आता कालपासून मी व्हिडिओ का नाही घेतला, आज आहे आता, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय ना त्या दिवशीचाच व्हिडिओ शूट करतोय. तर विषय काय झाला ते तुमच्यासोबत शेअर करतो. परी पिऊ हाय कर एकदा, हाय कर, हाय कर ना बाळा. कधी कधी मूडमध्ये असलं हाय करते हाय करा, हाय हाय पिऊ. ती तुम्हाला हाय पण नाही करणार आणि बाय पण नाही करणार, कारण की ती सध्या तिची मम्मीची वाट बघते. तिची मम्मी गेलेली आहे आंघोळीला आणि थोड्या वेळाने आल्यानंतर तुम्हाला ती भेटेलच. तर काल आम्ही खूप एन्जॉय केला इथं याच्यामध्ये, रिसॉर्टमध्ये. जे तुम्ही बऱ्याचशा लोकांना आमचे फोटोज वगैरे बघितले असेल फेसबुकला वगैरे, आणि मी व्हिडिओ पण पुढे जोडतोय. आणि मी इकडचा व्हिडिओ का घेतला नाही, कारण की विजी भाऊचा व्हिडिओ येणारच होता, त्यामुळे म्हटलं दोघांचाही व्हिडिओ सेम नको, त्यामुळे मी काही इकडचा व्हिडिओ घेतला नाही. आता आपल्याला चेकआउट करायचं आहे, म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊन टाकू आणि तुमच्यासोबत डिस्कशन करूया. परी इकडे ये बाळा. आणि कालचं कसं आहे माहिती का व्हिडिओ, हां हाय कर सर. कुठं आली तू? नव्या घरात का? घरी जायचं का आता? स्वतः भांग पाडत बसते कवाच्या. आणि आता आम्हाला थोड्या वेळात निघायचं आहे ब्रेकफास्ट करून. तर ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहेच मी. तसं तर इजीभाऊ पण दाखवेन, इजीभाऊने जेवण पण दाखवलं असेल तुम्हाला. आज त्यांचा व्हिडिओ येईन 1 वाजता, माझा व्हिडिओ येतो 2 वाजता. ए थांब, हाय कर चल इकडे बघ. त्याला व्हिडिओत बसायला खूप आवडतं का माझ्यासोबत, पण कधी कधी मन इकडे तिकडे लागतात. बघा परी काय करायला लागली, परी तिकडे दरवाजा ओपन करायला लागली, तिकडे चालली ती. हां हां, आता आम्ही सगळेजण इकडे का आलो 5 जणच, तुम्हाला काल मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की थांब थांब. वैष्णवी वहिनी जी आहे त्यांची तब्येत खराब झालेली म्हणून ते आल्या नाही, सानू पण नाही आली त्यांच्यामुळं, म्हणून सुदर्शन एकटा आलेला आहे. आणि राहिला प्रश्न आई वडील ते सगळे आमच्या, आता त्यांची ॲनिव्हर्सरी होती तर त्यांना तेवढा प्रायव्हसी स्पेस लागत होता, म्हणून म्हटलं ठीक आहे चला. त्यामुळं आम्ही एवढीच जण आलो. रामभाऊ आणि रोहिणी का नाही आले तर त्यांनाच विचार, त्यांच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही का नाही गेले म्हणा, ते तुम्हाला चांगलं उत्तर देतील. तर मला इकडे विचारू नका, मला एवढी प्रचंड भूक लागलेली आहे आता, प्रचंड म्हणण्यापेक्षा अति प्रचंड भूक लागलेली आहे. हां, केक खायचा बरी, केक खायचा तिथे ठेवलेलं आहे. केक पण जसं तसं ते काय रे, खाऊ द्यायचं का? नको बाळा, राहू दे, नको खाऊ. उगाच सकाळ सकाळी केक कशाला खाते नाही का. आता ब्रेकफास्ट करायचं ते आपल्याला, म्हणजे नाश्ता. परत मला की 2 दिवस झाले पुलाव नवळायला गेल्यानंतर इंग्लिश शब्द वापरायला लागला, तर तसं काही नाही. म्हणजे तुमच्या मनातल्या गोष्टी आहे ना मला आधीच कळून जातात की तुम्ही काय बोलणार आहात. उद्या येईल परेशान, उद्या येईल परेशान जरा. सारे सकाळपासून परेशान करून ठेवलं. हां, स्विमिंग पूलमध्ये जायचं म्हणते. अवघड आहे बाबाले, तुम्हाला काय सांगू मित्रांनो, खूप अवघड आहे. कुठं घेऊन आलं ना तर हे सगळी जिम्मेदारी लेकरची आपल्याकडेच येऊन जाते. तर कोमल तिकडे आंघोळीला गेलेली, 2 लेकरं माझ्याकडे. चला परीचा एवढा ताण नाही आहे, पण पिऊचा तुम्हाला माहिती आहे का, जिकडं रस्ता दिसन तिकडं पळती नुसतं टुरू 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 टुरू, इकून तिकडं तिकून इकडं, इकून तिकडं तिकून इकडं. तेवढं परेशानीमध्ये काय करावं तुम्ही सांगावर, कसं सांभाळावीला. हां, आता तर पाय नाही आले अजून, फक्त रांगती गुडघ्यावर. पाय आल्यावर तर मग कुठं कुठं पळण आणि कुठं कुठंच नाही बाबा, काय करावं समजेना. खोल खोल खोलवर परी, अरे जोरात दाब ना. काय कमाल आहे. नाही नाही ती कशाला झटन. हां
तर तेच होतं आहे. कालचा व्हिडिओ तुम्हाला एवढा आवडला नसेल, कारण की मी एकवीर आईच्या दर्शनाला गेलो होतो नवस फेडण्यासाठी. मी काल ते नॉईसमध्ये तुम्हाला आवाज आला नाही आला माहीत नाही, पण खूप वरती गड आहे आणि ते चढून लेकराला घेऊन म्हटलं दमफूस झालो होतो कोमल आणि मी. सुदर्शन देखील झाला होता, कारण की परी पण त्याच्याकडेच होती. काही पायऱ्या एवढ्या शेवाळ आलेल्या होत्या, डायरेक्ट घसरायचंच काम होतं. पण चला, आनंद याचा झाला की देवीचं दर्शन जवळून झालं. ती लय मोठी गोष्ट आहे, कारण की खूप दिवसापासून इच्छा पण होती आणि परीचं पण तुम्हाला सांगितलं तर तसं ते करायचं होतं, राहून गेलेलं होतं. म्हणून म्हटलं चला दोन्ही लेकराला घेऊन जाऊन दर्शन घेऊया. आणि मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. आनंद वाटला आहे. आता हे हॉटेल कोणतं आहे याचं बी नाव वगैरे काही घेणार नाही आहे. हॉटेलची सुविधा वगैरे आम्हाला आवडली, एवढी पण नाही पण ठीक आहे. नाही करायचं दर्शन. कसं वाटलं हॉटेल? हॉटेल एकदम मस्त आहे. सगळं स्विमिंग पूल आहे, सगळे गेम पण आहे खाली खेळायचे. अरे ते गेमचं राहिलंच आपल्याला घ्यायचं. हां, कॅरम बिरम हो, तर ते खालचं ते गेम वगैरे आहे थोडेफार ते खेळायचे बाकी आहेत. तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओमध्येच दाखवेल किंवा मग शॉर्ट व्हिडिओ येईल, असं काहीतरी करूया. ओके नाही बरी? काय मस्त केलेले मस्त. आता पिऊचा टाइम ओव्हर झालेला आहे. कोमलला लवकर बाहेर यायला पाहिजे, नाहीतर माझा गेम आउट होऊन जाईल. आता मी सुदर्शनच्या रूममध्ये येऊन बसलेले, कोमल आमच्या रूममध्ये तिकडे आंघोळीला गेलेली, तिने लॉक करून घेतलं बाहेरून. तर आम्हाला म्हणून इकडे येऊन बसावं लागलंय परीला मला हिला, नाही तर अवघड काम होतं काय सांगू तुम्हाला. तर इथे 3 रूम केलेले आहे. सुदर्शनला सिंगल रूम केलेली आहे, विजूभाऊ त्यांना डबल रूम आणि कोमल आणि मला डबल रूम. तर अशा 3 रूम केलेल्या आहेत, ज्याचा आम्हाला चार्जेस लागलेले आहेत 9,000 रुपीज, म्हणजेच 9,000 3,000 रुपये पर पर्सनच्या हिशोबानं चार्जेस लागलेले आहे. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. विजूभाऊ अॅनिव्हर्सरी करताय म्हणलं तर एवढं काही हे नाही आहे, कारण की ते लास्ट टाईम मनालीला फिरायला गेले होते. तर तुम्हाला माहिती आहे त्यांची बायको अजून बी त्यांना सुनावते. तर चला, मी काय करतो आता, मी जातो कोमलकडं आणि बाकीचा व्हिडिओ तिकडे शूट करेल. तुम्हाला पण बोर नाही झालं पाहिजे एकच फ्रेममध्ये. चला 1-2 मिनटात तुम्हाला भेटतो. तर इथं आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेलो आहे खाली, कारण की आमच्या रूमसोबत आम्हाला ब्रेकफास्ट फ्री आलेला होता. परी झाला नाश्ता झाला? हां, आता ज्यूस प्यायची ती. इकडं आलेले आमच्या वहिनी. हो इकडे कोमल बस द्या ना. या काय बाप्पा गडबड झाली. नाही खाईन ना आता, विजूभाऊ खाईन, मी खाईन एक. हे घेऊन टाका ना ताट. ते असं बघा नाश्ता चालू आहे आमचा. सुदर्शन जे आहे ते पिऊला घेऊन बाहेर गेलाय. विजूभाऊ पण आलेत. या विजूभाऊ, कसा आहे नाश्ता? गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. छान प्रवास करायचा आहे. अहो ते आणायचं असं ना, पराठा घेऊ ना. बरं बसा. छान आहे का? टेस्ट बघू. हां टेस्ट मस्त आहे, खाऊन बघा, आवडेल तुम्हाला. तर चला या सगळ्यांनी नाश्ता करण्यासाठी मी तुम्हाला 1-2 मिनटात भेटू. तर ब्रेकफास्ट झालेला आहे पिऊचा आणि माझा. आता बाकी आहे कोमलचा. कोमल करते, कारण कोमल उशीर आली होती, मी आधी आलो होतो. पिऊनं पण थोडंफार खाल्लं आहे. इथं खूप घाम येतो, कारण की पाऊस 2-2 मिनटात येतो, परत जातोय, परत येतोय, म्हणून एक घाम खूप येतोय. हे बघा दिसले का? तर इथं आपण स्टे केला होता. तर आपल्याला निघायचं आता खंडाळ्याला, कारण की विजूभाऊ म्हणणं आहे की खंडाळा एकदा फिरायचा. तर तिकडे जायचा प्रयत्न करूया. मी तर लेच बेकार दिसायला लागलो, काय सांगू तुम्हाला. इथल्या पाण्यानं का काय माहिती, मला खूप घाम येतोय नाही का. आणि पिऊला नाही का माझ्यासोबत व्हिडिओ यायला खूप 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 आवडतं, म्हणून पिऊ जरा माझ्याजवळच असते. खंडाळ्याला तर काय विषय माहिती का, काल आम्ही आलो ना, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन वगैरे केलं आणि आता त्यांचं म्हणणं आहे की आता आलेलोच आहे तर एकदा थोडं फिरून घेऊया. म्हणजे ठीक आहे बाबा, चला थोडंफार फिरून घेऊया, काही विषय नाही आहे. आणि जाऊ संध्याकाळपर्यंत घरी, कारण पुण्याहून 2च तास लागतात लोणावळ्याला यायला. आहे की नाही पिऊ? हो की नाही? हां, तर चला कोमल येऊ द्या. कोमल आली की मग मी तुम्हाला
भेटतो, कारण की ही पोरगी आतमध्ये गेली की कल 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 करायला लागली, जो ताळायला लागली. तिला नाश्ता पण करू देत नाही आहे. विजू भाऊन ते आत्ताच आले, तुम्ही बघितलं असेल नाश्त्यासाठी. तर आणि हे आपल्या इकडे चंद्र, याच्यावरून जे शंभो नाव आहे ते काढून टाकायचे, तर त्याला पण जरा वेळ लागतो आहे. हां चला, मी तुम्हाला भेटतो एक 10 मिनटात. माझ्या बाजूला आहे विजू भाऊ. सगळेजण गाडीत जाऊन बसलेले, पण आम्हाला काही वेळ भेटत नाही आहे, कारण की विजू भाऊचं काय काम चालू आहे? थोडंसं मोबाईलचं काम आहे, आपलं कामच ते आहे मोबाईलचं. नाही नाही, बोला बोला बोला, सांगून द्या. त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. त्यात ते कसं आहे आता, कारण सर्वात महत्त्वाचं असतं व्हिडिओ वगैरे आपण बनवतो ना यूट्यूबला. आणि आता खरं तर महत्त्वाचा व्हिडिओ कशासाठी आलो होतो आपण लोणावळ्याला, तर व्हिडिओ म्हणजे दोन्ही एन्जॉय करायला आणि एक व्हिडिओ पण होईल आपला. तर व्हिडिओचं थोडंसं चालू होतं कन्वर्ट करणं, व्हिडिओ कन्वर्ट करणं चालू आहे आणि अपलोडिंग करायचं आहे. इथे वायफाय आहे म्हणून इथं थांबलेलो आम्ही. अजून किती मिनटं लागणार आहे भाऊ? बरं 15 मिनटं. अजून 15 मिनटं लागणार आहे असं विजू भाऊचं म्हणणं आहे. बघू आता किती वेळ लागतोय. तर बाकी सगळेजण तर गाडीत बसलेले मस्तपैकी. बाहेर हो पाऊस तर काही जण आताही खाली करतात. हां होऊन जाईल आमचं, कारण आता जवळपास 11:15 वाजत आलेले. आज लवकर घरी जायचं विचार करत असेल काय आता. आज थोडं स्पॉट वगैरे पाहू आता, टायगर हिल्स वगैरे झालं ते पाहू. बाकी नंतर जो आपलं लगेच घरी दौरा राहणार आहे, आणि नंतर आमचा दौरा तुम्हाला माहितीच आहे पुढचा. चला मी एकदा बाहेर घेऊन जातो. विषय काय तुम्हाला सांगतो आता. इथं काय झालं आहे माहिती का, खूप सारे म्हणजे मला वाटलं की आपण सकाळी निघून 12-1 वाजेपर्यंत घरी पोहोचू, पण प्रॉब्लेम काय होतो आहे माहिती आहे का, की आता घरी पोचायला संध्याकाळच होणार आहे. संध्याकाळ झाली म्हणजे व्हिडिओचं सगळं वाजून गेलं. माझ्या व्हिडिओचं कसं वाजून गेलं, कसं वाजून जाईल ते सांगतोय तुम्हाला. कारण की प्रॉब्लेम असा आहे की मला आता काही प्रमोशनचे जे व्हिडिओज आहेत ते द्यायचे आहेत. पिओ 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 हां, तर ते व्हिडिओ आज कुठल्याही हालतीत द्यायचे आहे. तर आज संध्याकाळपर्यंत मला व्हिडिओ शूट करावाच लागणार आहे. घरी गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच. आईचा जो मेन व्हिडिओ आहे तो देखील आज द्यायचा आहे, कारण की ते लोक पण खूप परेशान करत आहे. कारण त्यांचे पण डेट्स असतात फिक्स की ह्या दिवशी व्हिडिओ द्यायचा, त्या दिवशी व्हिडिओ द्यायचा, पण काय करणार नाही का. हां खा ना. अरे काय आतमधलं काल काय झालं आमच्या गाडीमध्ये नाही का, थोडे पिस्ता पडले होते. आता ते सापडायला लागले एक 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 एक. सुदर्शनला आवडायला लागले खायला. खायचं त्यात का आतमधलं खायला लागतं ना. पोरगी फोडून द्यायला. चला आता टायगर पॉईंट आहे का, किती मिनिटाचं रस्ते? 13 किलोमीटर आहे. 11:30 वाजणार आहे पोचायला. अरे हा येतोय कधी नाही, त्याचा व्हिडिओ कन्वर्ट होतोय आता. नॅशनल हायवे 48 आहे का 48 बाकी आहे. नॅशनल हायवे लागणार आहे. आणि ते फिरून झाले आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत. आता ट्रॅफिक तर लागणारच आपल्याला. ट्रॅफिकचं विचारू नका. ट्रॅफिक कुठं परेशान. हां हां मामा घ्या. वाव मामाला दिले बाबा. मामातले जीव आहे बाबा आमचा. एक पडलं खाली, ते बी घ्या. गेलं खाली. फोरून दे तिला. फोरून पाहिजे तिला. पिऊ ए पिऊ पिऊ बा बाय बाय करते ना. चला 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 चला. बाय बाय करते ना. बाय बाय. हा त्या कशी बाय करते. चला मी आता पटकन दिवशी आवरतो आणि मग मी तुम्हाला भेटतो. ओके. तर परत तुमचं स्वागत आहे. चल ते मंदिरात जायचं, पटकन दर्शन करून लगेच निघायचं. चला. हे नारायणी धाम मंदिर आहे जिथं आपण आलेलो आहे लोणावळ्यामध्ये. म्हटलं चला आलेलोच आहे तर थोडंफार फिरून पण घेऊया. पाऊस पण येतो आणि समोर दिसतं की मला नारायणी धाम लिहिलेलं बघा. तर कसं मंदिर आहे आतून ते आपण बघूया. हो अरे आपल्या घरी पण जायचं आहे ना बाळा. आता ती खेळायची गोष्ट आहे का ती. आता इथं पाऊस येतोय ना, पावसात खेळते का तू? सगळे कपडे खराब करून घेशील. चल तर बघू आता कसं आहे आतमध्ये काय. चला. तर इकडे संगीतकारांचे आहे थोडे मस्तपैकी छान आहे. आणि इकडे गुलाबाची हे पण आहे. कदाचित मला असं वाटतं की इजू भाऊनं हे गुलाब एखाद्या तोडायची इच्छा होणार, कारण की कालपासून त्यांचं गुलाब 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 चालू आहे बघा. पण इथं तोडणं सक्त मनाई असते बघा. दिसलं गुलाब, हे बघा दिसलं गुलाबाचं फुल. मस्त आहे, छान आहे.
इजीभाऊची इच्छा होणार दिसलं तर. अजून तर त्यांना काही दिसलं नाही. आणि इकडे मंदिर आहे, चला दर्शनाला जाऊ. चला 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 लवकर चला दर्शनाला. खूप पाण्याचा आवाज येत असेल, थोडं सहन करा. थोडं 1-2-3 मिनटं तरी सहन करावं लागेल तुम्हाला पाण्याचा आवाज, बाकी काही नाही. चल पळ, भागो 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 भागो. जय नारायणी मा. हा ते बंद झाली. चला चला लवकर चला इजू, दर्शन करू चला पटकन दिशी. कारण एवढ्या लांब येऊन जर की दर्शन वगैरे नाही घेतलं तर मग ते योग्य नाही वाटत मला. मंदिर तर छान आहे, देवी पण छान दिसते मस्तपैकी, मन प्रसन्न व्हायचं काम आहे डायरेक्ट. चला चप्पल कुठे काढायची, चप्पल तिकडे काढायची. चला चप्पल वगैरे काढूया आणि लागलीच आपण निघूया. तर खूप छान असं मंदिर आहे बघा नारायणी माचं. नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण आलेलो आहे टायगर पॉईंटला. टायगर पॉईंटला नेमके असतं काय हे आम्हाला बघण्यासाठी आम्ही लोणावळ्यामध्ये आलो आहे. आणि माझ्यासोबत इकडे सुदर्शन राव आहे. राम राम. राम राम. काय म्हणता, बरं आहे का? मस्त एकदम. हवेचाच आवाज जास्त येतोय. हवा चालू आहे ना मस्त. हे बघा टायगर पॉईंट दिसला तुम्हाला. हे ढग सगळे खाली उतरलेले आहेत. आता तुम्ही आपण ढगात आले. ओके. तर तुम्ही बऱ्याच जणांना बघितलं असेल, पण तुम्हाला परत दाखवतो. मी काय मोठा शहाणा नाही तुम्हाला येऊन दाखवायला इकडे. कधी वर्षातून एकदा इथून मोठेपणा करतो. तर मी असाच आहे, थोडाफार सांभाळून घ्या मला. माझ्या पाठीमागे इजूभाऊ दिसत असेल, राधिका वहिनी पण दिसत असेल, आणि कोमल पण आहे, पिहू पण आहे, परी पण आहे, आणि व्यवस्थित सगळं मस्त होतं. इकडे गाणे चालू आहे बॅकग्राऊंडला, म्हणून मला व्हिडिओ घेता येत नाही आहे. कारण की मी कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला रिअल व्हॉईस यावा त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू असतो, खटाटोप चालू असतो. पण गाण्याचा व्हॉईस आला तर डायरेक्टली सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल, म्हणजे डायरेक्ट कॉपीराईट येईल. त्यामुळं मी जरा लक्ष देतो ह्या गोष्टीचं. आणि इकडे बघा काय व्ह्यू आहे राव, खतरनाक. आता इथून जायचं आहे, बोल तर नाही तर आपल्या इथून निघायचं आहे लगेच आता थोड्या वेळात. हा बोल तू बोल ना. हां, तर असा काही विषय चालू आहे, मस्तपैकी एन्जॉय चालू आहे. चला मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. कोमल झोपलेली आहे आणि आपण आता इकडे चिक्की घेण्यासाठी थांबलेलो आहे. चल ये 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 चल चल पुढे चल. ये काही नाही, चल. हां बघ बाबा कोणती घ्यायची तर चिक्की द्या, दाखवा कोणकोणते आहेत. आता शेंगदाणा आहे, ही क्रश आहे, त्याच्यामध्ये 5 व्हरायटी मिक्स आहे. कशा कशा आहेत या? हे 200 रुपये. किती ग्राम आहे? हे 400 ग्राम. 400 ग्राम. आणि दुसरे अजून कोणते आहेत? हे 100 वाले. लगवीला पुढे आहे हां लगवील जागा आहे. हे मॅप्रोमध्ये नाही देत, वाजलं पण लावू शकतो पट्ट्यात ते काम.
बाकी अजून वेगवेगळे फ्लेवर येतात ना फ्लेवरवाले मँगो स्ट्रॉबेरी. येतात का? हा हे बघा वेगवेगळ्या फ्लेवरचे आहे त्यांच्याकडे. स्ट्रॉबेरी, मँगो. थांब ना. चॉकलेट. कुठले घ्यायचे सुदर्शन? ही जेव्हा आलाय बघा शर्टिंग मारून. कोणतं घ्यायचं रे? हे शेंगदाणे द्या मला एक. तुला कोणतं घ्यायचं रे? या चिंच गोड असते का? सो चिंच गोड असते. मला काही ट्राय करायला देता का? ट्राय करायला नाही. कितीला पॅकेट ते? 140 रुपयाला. 140ला एक देते. हां चॉकलेट का? चॉकलेट कशाला पाहिजे तुला? चॉकलेट पाहिजे म्हणते. चॉकलेट असला नाही म्हणणार जास्त तर खायचं हॉटेल काय खायचं पाय बोलते. ठीक आहे. कितीला आहे? 70 रुपये. हे काय खजूर आहे का? खजूर किशमिश काय? हे खजूर आहे का? हा खजुरा. चिक्की दी. ते आम पापड, इडली वडी. अजून काही हे कर बाबा घेण्यासारखं इथं. घरी गेल्यावर काही ना काही थोडं वगैरे पाहिजेच असते. त्यासाठी चालू आहे घेणं. बघूया काय असतं. तर माझे केस पण जरा असे वेगळेच झाले, जरा सिल्क झालेत. काय करणार? तिळपट्टी द्या. तिळपट्टी तिळाची द्या. ती एक द्या. कितीला आहे ते? 100 रुपयाला. ते 100लाच आहे का? त्यांना 100च धडाकात झाला मग सगळे 100च केले यांनी. तुला घ्यायचं आणि सगळे मगनलाल नाव का बरे? मगनलाल एवढ्या? 590. अहो पण 2 दुकान सोडल्यानंतर लगेच मग दुकान आहे परत. 580 दुकानं भेटतात. पण हे सगळे सारखेच टेस्ट असतात त्याचे. एकच एक कारखाना आहे आतमध्ये. बरं 4 किलोमीटर. त्याच्यातून सगळ्यांना सप्लाय होतं. चेरी काय घ्यायचं परी? हे बघा लॉलीपॉप. थांब ना. हे लॉलीपॉप कितीला भैया? अजून एक दे नाही. आहे बघ. एक सांगून घे. काही काढतात काही पण देतो. जर ठेवून दे बॅगेत. ठेवून दे. आपल्या आहे ना? कोणता कलर आहे? दे. हे घे रे सुदर्शन. इकडे तो काम करत नाही. दुसरं नाही. हे थोडं फक्त एक साईड. काय चष्मा आहे का? पर्स मध्ये सगळं सामान ठेवते ती. अवघड काम आहे बाबा. हे का कोकम सरबत वगैरे? मग ते हॉट कोकम आहे का तुमच्याकडे? हॉट कोकम असतं बघा. हॉट कोकम नाही ते नाही वेगळे. सुदर्शन आपण एकदा दांडेलीला गेलो त्यांना हॉट कोकम दिलं तर कसं होतं ते? छान होतं मध्ये. मला वाटलं एखादी बाटली मागून घ्या. ते ऑनलाईन येते. छान आहे जरा हिवाळ्यात प्यायला. चला करा म्हणा त्याचं बिल. विजय म्हणून काही घेतलं का नाही? आवळा कंठी काढली मी. तर चला आता मी व्हिडिओचं एंड करतो. यांचं बिल वगैरे करतो आणि लागलीची निघून जातो. कारण की आपल्याला पण जरा उशीर होतोय. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणती चिक्की खायची? काय खोबऱ्याची चिक्की कुठं असते का? स्ट्रॉबेरी खाऊ का? स्ट्रॉबेरी कोण घ्या खात नाही ना. आंबा मग शेंगदाण्याची जाते दरवेळेस. शेंगदाण्याची का? जाड शेंगदाणे. चालतंय.
कसं काय झोपली तेव्हा? झोपली कसं काय होती? अजून 1.5 तास घरी चाललो आपण. झोप लागली. कसं वाटतंय तुला 1.5 घंट्यात घरी जायची? चांगलं वाटतं. पिऊ झोपलेली आहे. पिऊनी दाखवत तुम्हाला. आता व्हिडिओचं एंड करतोय. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. 2 दिवसापासून व्हिडिओ उशीर येत असेल त्यासाठी सॉरी. उद्यापासून व्हिडिओ जे आहे ते टायमावर येतील. आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.